थांबा ह्यांचं उद्या पण ते लाईव्ह नाही घालवत. आज आपल्या सर्वांना माहिती आहे की गेले 2-3 दिवस मुंबई असेल, मुंबईचा आजूबाजूचा परिसर असेल, उष्णता ही सर्वांना जाणवायला लागलेली आहे. काल पण मार्च सारख्या महिन्याच्या सुरुवातीलाच जवळपास 40 डिग्रीचं टेम्परेचर हे मुंबईमध्ये आपल्याला ह्याचा फटका बसायला लागलेला आहे. आणि हे एका बाजूला सुरू असताना आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये जणू काही वाळवंटच करून ठेवायचं आहे असं ह्या राज्य सरकारने आणि त्यांच्या त्या महानगरपालिकेने काम सुरू केलेलं आहे. आजचीच जर गोष्ट सांगायची झाली तर आमचे सर्व जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे नगरसेवक आहेत, जे स्टँडिंग कमिटीमध्ये आहेत, त्यांनी गारगाई धरण हा विषय रिफर बॅक करायला लावलेला आहे, पुन्हा एकदा प्रशासनाकडे पाठवलेला आहे. कारण हे धरण हे मुंबईवर जो धोका आपण पाहतो, एक मंडरावतो आहे की वातावरणीय बदल असेल, पर्यावरणाचा विषय असेल, हे अधिक करण्याचं धरण आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला माहिती आहे की कांदिवली आहे, दहिसर आहे, ह्या परिसरामध्ये जवळपास 45,000 कांदळवनं हे ना तोडून टाकायचे, नष्ट करायचे. इथे देखील आमचे आत्ता कार्यकर्ते पोचलेले आहेत, काम थांबवलेलं आहे, मुंबई महानगरपालिकेच्या लोकांना जाब विचारत आहे. पण हाच प्रश्न महत्त्वाचा आहे की गारगाई धरण हे जे आम्ही आज रिफर बॅक केलेलं आहे, हा विषय आपल्या माध्यमातून जनतेसमोर येणं गरजेचं आहे. हा विषय आम्ही देखील अनेकदा विषय घेतलेला आहे, हाऊसमध्ये देखील इकडच्या विधानसभेत चर्चा झालेली आहे. प्रश्न उपस्थित हाच होतो की मुंबईला पाणी हवं आहे की नको आहे. पाणी सर्वांनाच हवं आहे, पाणी आपल्याला सर्वांना हवं आहे, मुंबईसाठी पाणी हवं आहे. कदाचित आपल्याला माहिती असेल की 2002-2007च्या देखील आमच्या वचननाम्यात गारगाई धरण, गारगाई पिंजाळ धरण हे होतं. राज्य सरकारमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या काळात असताना ह्याच्यावर जेव्हा अभ्यास सुरू केला तेव्हा हे जाणवायला लागलं की गारगाईचं धरण ह्याच्या विरोधात जर आपण पाहिलं पलीकडे डिसॅलिनेशनचा प्लांट, दोघांचे फायदे आणि तोटे पाहिले तर 2 मिनिटात तुम्हाला सांगतो. गारगाई धरण बांधायला आत्ताच साधारणपणे 5 ते 5,500 कोटी दाखवत आहेत. ह्याचं एस्केलेशन तर 100% होणार. परत इराण युद्ध जे होत आहे त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो स्टील, सिमेंट या सगळ्यावर होणार आहे. हे साधारणपणे ह्याचा जो अंदाजे खर्च होईल तो 10,000 कोटीपर्यंत जाईल. 4.5 लाख झाडांची कत्तल हे ना तानसा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये, नोटिफाईड वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये करायला लागेल. मग तिथून पाईपलाईन टाकून पूर्णपणे ते पाणी मुंबईला येईल. आणि पाणी येणार किती तर 400 मिलियन लिटर प्रतिदिन. बरं, ह्याच्यातून आपण मॉन्सून डिपेंडन्सीपासून लांब जातो आहे का, पावसावर अवलंबून राहतो आहे की नाही राहत आहे, तर उत्तर सोपं आहे की 4 लाख झाडांची कत्तल, 4.5 लाख झाडांची कत्तल करता करता आपण पाहाल ती वाढतच जाईल. धरणावर 10,000 कोटी, पाईपलाईनचं पाणी, आणि हे सगळं करून पावसावर आपण अवलंबून राहणारच आहे. आत्ता पण आपण पाहतोय ला नीना हा जो काही प्रकार आहे त्याचा फटका आपल्याला बसत आहे. 40 डिग्री आत्ता झालेला आहे, पाऊस कदाचित उशिरा येईल. मग मुंबईसारखं शहर पावसावर किती अवलंबून ठेवायचं हा एक विषय असताना 2021-2022च्या आपण साली पाहिलं असेल, उद्धव साहेबांनी जो करार केला होता स्विस चॅलेंजच्या मार्फत, आपण मनोरी येथे 25 एकर डिसॅलिनेशन प्लांटला दिले होते, समुद्राचं पाणी गोड करून पिण्यासारखं करण्यासाठी. आणि ते काम आपण जर पाहिलं तर आमचं सरकार असतं तर आम्ही 2025पर्यंत पूर्ण केलं असतं. आणि पहिल्या टप्प्यामध्ये 400 मिलियन लिटर पाणी प्रतिदिन हे आपल्याला मिळालं असतं सर्वात कमी खर्चात. आणि त्याचा टप्पा 2 होता, अधिकचे 200 MLD पाणी, म्हणजे एकंदर 600 मिलियन लिटर पाणी प्रतिदिन आपल्याला मिळालं असतं, एकही झाड न कापता सोलर एनर्जीवर. आणि त्या डिसॅलिनेशनच्या प्लांटमधून परत बाय प्रोडक्ट टर्बाईनमुळे हा एनर्जी येणार होता. पण आज कॉन्ट्रॅक्टर पूजन करण्यासाठी, कॉन्ट्रॅक्टरवर जे प्रेम आहे भाजपचं असेल, ह्या सरकारचं असेल, हेच पोचण्यासाठी गारगाई धरणाच्या मागे लागलेत, पर्यावरणाचा ऱ्हास करण्याच्या मागे लागलेत. आणि दुसऱ्या बाजूला 45,000 कांदळवनाची झाडं हे देखील एका ब्रिजसाठी कापणार, जिथे टनेलिंग करू शकतात, जिथे स्पॅन वाढवून झाडं कापण्याची कमी करू शकतात. पण ते न करता नुसतं वाळवंट करायचं आहे, ह्यासाठी एका बाजूला हे चालू आहे. तसंच जिथे आता सांगतायत की आम्ही ही 45,000 जे मॅनग्रोव्स तोडणार आहोत त्याचं कॉम्पेन्सेटरी एफॉरेस्टेशन करू, ते कुठे तर चंद्रपूरमध्ये. गंमत बघा तुम्ही काय, तर चंद्रपूर इथे घोडाझरी वाईल्ड लाईफ सँच्युरी
आणि ताडोबांधारी जो टायगर रिझर्व आहे तिथे देखील यांनी मायनिंगचे परवाने दिलेत, खनिकरणाचे परवाने दिलेत. मग तिथे बंडू धोत्रे नावाचे जे एक ॲक्टिव्हिस्ट आहेत उपोषणाला बसले होते, त्यांना पोलिसांनी जोर जबरदस्ती उचललेलं आहे, आत टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे एकंदर पर्यावरणासाठी कोणी बोलूच नाही ही भाजपची जी भूमिका आहे ती देशाला अत्यंत घातक आहे आणि हा धोका हा वाढत जाणार. मुंबईत तापमानात प्रचंड वाढ झालेली यंदा पाहायला मिळते. आता तर म्हणजे 40°C पर्यंत गेलेलं पाहायला मिळते आणि यामध्ये तज्ज्ञ म्हणतायत की प्रचंड होत असलेली विकास कामं आणि त्यासाठी चोरली जाणारी खारफूट असेल, प्रचंड झाडं असतील आणि त्याबरोबर जी वृक्ष गणना आहे त्याची आकडेवारी जी आहे ती RTIच्या माध्यमातून देखील गेल्या 6-7 वर्षाची दिली जात नसल्याचं एक समोर आलं. मुद्दा हाच आहे, एका बाजूला आपण पर्यावरणाचं कत्तल करत चाललेलं आहे. म्हणजे 45,000 झाडं मॅनग्रोव्हची, नाना पार्क वर्सोवा इथे ते तोडत आहेत. तिथे दुसरा एक पर्याय उपलब्ध असताना देखील तिथे नाना पार्क यांना तोडायचं आहे ते कोस्टल रोडसाठी. मग तसं पाहिलं तर हे आत्ता मी जे सांगितलं आपल्याला गारगाई धरण, तिथे 4.5 ते 5 लाख झाडांची कत्तल होणार. चंद्रपूर इथे 2 वाईल्डलाईफ सँच्युरीमध्ये हे करणार. आणि एका बाजूला आपण पाहतो उष्णता वाढत चाललेली आहे. हे सगळं होत असताना दुसरा धोका हा मी ज्या पहिल्या दिवसाच्यापासून बोलत आहे अधिवेशनाच्या, आपण ज्या प्रेस पोडियममध्ये उभे राहिले होत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 AC लावलेले आहेत म्हणून इथे तुम्ही बसू शकताय, बरोबर आहे. पण ही AC, हे जी AC वीज येते इराणच्या युद्धामुळे, तुमचं गॅस, LPG, एनर्जी हे सगळं जे महाग होणार आहे ह्याचा फटका आपल्या महाराष्ट्राला तर पडणारच आहे आणि आपल्या देशाला पडणार आहे. आमची ही माफक अपेक्षा आहे की प्रधानमंत्री महोदयांनी याच्यावर एक स्टेटमेंट पार्लमेंटमध्ये, संसद भवनात करावा, केरळामध्ये नाही तर पार्लमेंटमध्ये करावं. आणि मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या इथे अधिवेशनात बोलावं. कारण जर आपण आत्ताचे आर्थिक पाहणी अहवाल पाहिला तर त्याच्यात सर्वात जास्ती वाढणारं क्षेत्र आपलं कुठचं आहे? सर्व्हिस सेक्टर आहे, सेवा क्षेत्र आहे. त्याच्यात काय काय येतं? रेस्टॉरंट्स येतात, हॉटेल्स येतात, कॅफेज येतात, जिम्स येतात. हे सगळे जे काय आहे हे तुमच्या फूड प्राईसवर, एनर्जी प्राईसवर, फूड सिक्युरिटीवर, एनर्जी सिक्युरिटीवर अवलंबून आहे. आणि जर ह्यालाच फटका पडला तर मॅन्युफॅक्चरिंग तर आपलं कमी होत चाललेलं आहे. आपण पाहतोय ग्रोथ स्लोडाऊन झालेली आहे, ॲग्रिकल्चरमध्ये स्लोडाऊन झालेलं आहे. मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला फटका पडणार आहे, ॲग्रिकल्चरला पडणारच आहे. पण जे सर्व्हिस सेक्टर आपलं वाढत आहे त्याला जर फटका पडला तर मग आपल्या हातात नेमकं काय राहतं आणि राज्य म्हणून जे काही आपल्याला पुढची अर्थव्यवस्था सांभाळायला लागणार आहे त्याचा एक अंदाज तरी आणि चर्चा तरी मुख्यमंत्री महोदयांनी ह्या अधिवेशनात घ्यावा. युद्धाचा फटका हा ज्या पद्धतीने आपण पाहतोय बाहेर गॅस सिलेंडर्स यांना होताना पाहायला मिळत आहे. गॅस सिलेंडर आहे, आता पाईप्ड गॅस, पण त्याचं काय करणार? किती वापरायचं, किती नाही वापरायचं, ह्याच्यावर पण काहीतरी आलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की कुठेही तुटवडा भासणार नाही. मात्र दुसऱ्याच दिवशी आपण जर पाहिलं तर अनेक रेस्टॉरंट बघा, अनेक जे काही बातम्या येत आहेत जे आपल्या माध्यमातून जगासमोर जात आहेत त्याला कुठेही एक चेहरा नाही आहे. प्रत्येक बातमी जी येते त्याला सोर्सेस असं दिलं जातं. असंच 2020 साली जेव्हा कोविड आलेला होता तेव्हा सरकारने सांगितलं होतं सोर्सेसच्या माध्यमातून की कोरोना व्हायरस ही हेल्थ इमर्जन्सी नाही आहे. आणि तसंच काल पियुष गोयलनी सांगितलं की फ्युलचं कुठेही तुटवडा नाही आहे. तसंच हरदीप सिंग पुरी सांगतात की कुठेही काही तकलीफ नाही होणार. पण मुद्दा हा आहे की जे जनतेला जाणवत आहे ते मंत्र्यांना का नाही दिसत आहे? त्याचा परिणाम आता मंत्रालयात देखील खुद जाणवायला लागला आहे. कारण तिथं कॅन्टीनच बंद पडून पोलीस कॅन्टीन ही बंद झाली. तरी मंत्रालयातल्या कॅन्टीनमधून बिलं काढतील बघा, लिहून घ्या. रेल्वे IRCTC याचा मोठा फटका बसला पाहिला. 100% देशाला याचा फटका बसणार आहे. आणि युद्धाचा हा फटका नुसतं काही दिवस नाही तर काही महिने जाणवणार आहे. पण ह्याच्यातून आपल्याला काय नेमकं परिस्थितीला सामोरी जायला लागणार आहे ह्याचा अंदाज तरी सरकारने द्यावा, पारदर्शकता दाखवावी. तर मुंबई महानगरपालिकेचा विषय, मुंबई महानगरपालिकेकडून जे तरुणांना व्यायामशाळेसाठी जे साहित्य दिलं जातं त्याच्यामध्ये मोठा अपवार झालेला पाहायला मिळतो. ज्याच्यामध्ये बिलं जी आहेत ती काढलेली गेलेली आहेत, मात्र ते साहित्य तर व्यायामशाळेपर्यंत पोहोचलेली नाहीत किंवा ती व्यायामशाळेतल्या अशा प्रकारचे तिथे बिल जे आहेत ते पास करून घेतलेले. त्याच्यामुळे फक्त A वॉर्डमध्ये जे आहेत ते 3.5 ते 4 कोटी रुपयाचा सगळा अपवार आपल्याला. आता A वॉर्ड कोणाच्या विधानसभा क्षेत्रात आहे? अध्यक्ष, मुद्दा हाच आहे. आमचे जे विरोधी पक्ष नेते आहेत किशोरीताई, त्यांनी आणि आमच्या सर्व नगरसेवकांनी मागितलेले की गेल्या 4 वर्षामध्ये जी जी बिलं काढलेली आहेत, जी जी कामं दाखवलेली आहेत, समित्या नसताना, नगरसेवक नसताना, त्याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी कशी असते तसं सर्व पक्ष समिती बनवा आणि व्हिजिट्स लावा आणि त्याचं एक श्वेतपत्रिका काढा ना. का घाबरताय जी? JNPT पोर्ट पे भी हमने देखा कि बहुत सारे एक्सपोर्ट जो चीज़ें हो रही थी वो पूरी तरीके से बंद हो चुका है. बहुत लोग वहाँ पर फंसे हुए हैं, माल जो प्रोवाइड नहीं हो पा रहा है. कई तरीके की दिक्कतें हो रही है वाटर वजह से. क्या कहते हैं? जो मिडल ईस्ट या वेस्ट एशिया जो भी आप कहना चाहे,
उधर जो युद्ध हो रहा है, मुझे लगता है पहले दिन से मैं यही कहता आया हूँ, जहाँ से ये पोडियम पहले दिन से मैं कहता आया हूँ कि इस वॉर के परिणाम दुष्परिणाम जो होने वाले हैं, इसका इम्पैक्ट जो होने वाला है देश पे हो या हमारे राज्य पे हो, उसके बारे में कुछ ना कुछ बयान प्रधानमंत्री स्वयं संसद भवन में दे और मुख्यमंत्री यहाँ के असेंबली में दे। महाराष्ट्र के लिए इसका इम्पैक्ट बहुत ही ज़्यादा होगा। अगर आप देखें तो हमारा जो इकोनॉमिक सर्वे रिपोर्ट आया इस बार, तो उसमें 3 चीज़ें जो महत्वपूर्ण दिखती है। एग्रीकल्चरल ग्रोथ की स्लो डाउन हुई है, मैन्युफैक्चरिंग जो ग्रोथ हो रही थी वो मार्जिनली स्लो डाउन हुई है, और सबसे ज़्यादा बढ़ने वाला जो क्षेत्र है वो सेवा क्षेत्र है, सर्विस सेक्टर है। अगर आप देखें तो मैन्युफैक्चरिंग में इसका तो इम्पैक्ट महसूस करने लगे हैं। बहुत सारी इंडस्ट्रीज़ को जो फ्यूल सप्लाई है, एनर्जी सप्लाई है, वो कम होते जा रहा है, प्रोडक्शन कम होते जा रहा है, अफरा तफरी मची हुई है। अभी सब शांत है क्योंकि मीडिया में उतना रिफ्लेक्ट नहीं हो रहा है, सरकार सुन रही नहीं है इसलिए, लेकिन अफरा तफरी तो है, एक मन में भय तो है ही। वैसे ही अगर आप देखें तो सेवा क्षेत्र में जो भी सिलेंडर्स इस्तेमाल होते हैं, गैस हो या फिर आपके रेस्टोरेंट्स की जो सेवाएं हो, कैफ़ेज़ की सेवाएं हो, इस पर कुछ ना कुछ असर होने लगा है। फिर वो भले बेंगलुरु में हो, चेन्नई में हो, मुंबई में हो, पूना में हो, लखनऊ में हो, दिल्ली में हो, लुधियाना में हो, हर जगह होने लगा है। और अगर ऐसे असर होने लगा है तो महाराष्ट्र के जो इकोनॉमिक सर्वे में सेवा क्षेत्र बढ़ रहा है, तो उसको कहीं ना कहीं हिट नेगेटिव ना हो, इसलिए कुछ आश्वासन सीएम साहब हमें दे। अच्छा, हम तो ये भी कह रहे हैं कि हमें पता है कि जटिलताएं आने वाली है, कुछ ना कुछ कठिन समस्या होने वाली है, लेकिन अगर सबको साथ में ले, पारदर्शिता से कहे कि हाँ ये कठिनाइयाँ है, इसे हमें सामने जाना होगा, इसे हमें महसूस करना होगा, इतने काल के लिए महसूस करना होगा, पारदर्शक रहे, साफ बात कहे तो कोई किसी को दिक्कत नहीं है। बट मन की तो तैयारी रहेगी कि हमें क्या आपत्तियों के सामना करना पड़ेगा। आदित्य जी, मार्केटिंग मिनिस्टर कह रहे कि 400 सिर्फ कंटेनर उसमें से 250 महाराष्ट्र के हैं, बाकी 150 गुजरात के पोर्ट में है, लेकिन वहाँ पर लोग कह रहे कि हजारों कंटेनर फंसे हैं, चाहे फिर ड्राई फ्रूट्स के हो, फ्रूट्स के हो, वेजिटेबल्स के हो, बाकी दूसरे सामान। बात यही है कि जो मंत्री महोदय सारे, फिर केंद्र के हो या राज्य के हो, वो कह रहे हैं या देखते हैं, उसमें और ज़मीन में जो ऑन ग्राउंड सिचुएशन है, बहुत सारा अंतर है, ज़मीन आसमान का फ़र्क है। वो आसमान से देख रहे हैं, हम ज़मीन पे क्या है वो बता रहे हैं। वो कह रहे हैं कि हमने छूट दी है पार्किंग को लेकर या फिर उनके कोल्ड स्टोरेज को लेकर या फिर दूसरे टैक्सेस को लेकर, लेकिन लोग इसको नाकाफी बता रहे हैं। बड़ी इससे क्या होगा? बिल्कुल, बात यही मैं कह रहा हूँ कि जो सत्य परिस्थिति है उसे मान के आगे क्या करना पड़ेगा, इस पे बहस करो, इस पे चर्चा करो। दूसरी बात कि मुंबई के बीएमसी से लेकर कई सारे सरकारी इशू के कैंटीन है वो बंद होने की कगार पर है, धोबी घाट जो गैस पर बिल्कुल चलता है वो बंद होने की कगार पर है, और अलग अलग सेक्टर पर इसका असर दिखाई हर एक सेक्टर पे इसका असर होने वाला है। इराणचं युद्ध जात्याशी आपला काहीच संबंध नाही असा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे। म्हणूनच मला वाटतं आपला देश काही बोलत नाही त्याच्यावर, पण दुर्भाग्यपूर्ण गोष्ट हीच आहे, दुर्दैव आपल्या देशाचं हेच आहे। आपल्याला आठवत असेल नेहरूंच्या काळात असेल किंवा नंतर इंदिराजींच्या काळात वगैरे, आपण नॉन अलाइंड मुवमेंटमध्ये कमीत कमी एक कणखर भूमिका तरी घेत होतो। नॉन अलाइंड पासून आता नॉन वोकलवर आलोय। मग जगभरात जाऊन आपण जेवढे लोकांना मिठ्या मारलेल्या आहेत, जेवढे मेडल्स आपण घेतलेले आहेत, जेवढे काही करार आपण एका अदानी समूहासाठी केलेले आहेत, त्याचं आपल्या देशाशी आणि देशाचे जे काही जगात स्थान आहे त्याच्याशी काय देणं घेणं आहे मग? आणि मग विश्वगुरू म्हणून जेव्हा आपण स्वतःला बोलतो आणि होर्डिंग्स लावतो, तेव्हा एखाद्या युद्धावर आपण काही वक्तव्य पण करू शकत नाही, कोणाला आपण काही बोलू पण शकत नाही, मग खरोखर आपण विश्वगुरू आहोत का? पण या भूमिकेचा येणाऱ्या काही वर्षापर्यंत त्याचा फटका जो आपल्या देशाला बसणार आहे। बघा, वर्षाचं तर मला माहित नाही, पण आता पुढच्या काही महिन्यांमध्ये देशाला फटका पडणार आहे। लवकरात लवकर ह्या सरकारने समजून देशाला जर थोडं अवगत केलं तर बरं होईल। सागर